बाबळे यांची कोणतीही कमी पडून न देण्याचं ठरवून आलेले आहेत श्री येडगे. बाबळेनं आल्यामुळे संगमाला श्री गवळे यांचा चेहरा अतिशय पडला होता, एवढा पडला होता की तो जमिनीत गेला. पण आता येडगेने त्यांना मानवर करून जगायची संधी दिलेली आहे. यांच्यामुळे ना मला एक जगण्याची नवीन आशा मिळालेली आहे. आता या खेळाडूंनी तुम्ही पाहत होता सकाळपासून मी शांत होतो. पहिला बॉल टाकलेला आणि 6 रन कुणी नाही कॅच घेऊ शकत. अतिशय जोराचा ताकदीने शॉट मारलेला एक हात बॅटिंग मध्ये आपली कर्तृत्व दाखवण्यासाठी आलेला आहे. ते म्हणजे श्री पिलंबर यांनी लेखा अधिकारी साहेब बाबासाहेब खेळण्यासाठी येत आहेत. सर्वांचे पगार करणारे 1 तारखेला सर्वांना त्यांची आठवण येते असे श्रीमंत श्री पालसाहेब पॅन्ट आवरून पॅन्ट आवरून समोर आहे गौरव मोरे. पहिल्या 4 रनाचं बिल पास करण्यासाठी पाठवलं परंतु 1च रन मिळालेला आहे. बिल पास झालेलं नाहीये, फेरी लागलेली आहे. आनंद शिंदे नेते घशातलं सूर्यंत्र बाहेर पडेल उर्दू टाळ्यांच्या गजरामध्ये राजेश्वर आव्हाड यांचं स्वागत करायचं आहे स्टेजवर. त्यांना विनंती करतो त्यांना एक कच्चा अंडा रायतर्फे गिफ्ट देण्यात येत आहे. संयोजन समितीचे अध्यक्ष श्री राहुल भांडणकर यांना विनंती की त्यांचा एक अंडा देऊन सत्कार करण्यात यावं. त्यांचं टाळ्या टाळ्या टाळ्याच्या गजरात त्यांचं स्वागत करण्यात यावं. छान छान अंगाने वाढवलेला आहे बॉल आउट आणि आउट झालेला आहे. राजपूरला यांना आणायची कॅप्टन कॅप्टन राजू बच्चा सोनावर किराणा दुकान आहे त्यांच्या 500 मध्ये. पाण्याची बाटली 22 रुपयाला विकतात ते 15 रुपयाची. आता काय मारलेला त्यांनी उचल घ्या पोरला. अतिशय उत्कृष्ट खेळी करून राजेश्वर आव्हाड कशाला आवड घेतलं याला असं प्रेक्षकांकडून म्हणण्यात आहे. लेडू साहेब तिकडे काय बोलतात कोणाला बोलताय लेडू साहेब डेली मध्ये असतो बोलत आहे तसं वाटतंय.
लेणूला इकडे या. राजू आवडे अक्का म्हणून झालेले प्रमोशन झालेले 10 वर्षांनी त्यांचं. अक्काच्या आधी काय होते ते श्री अजून बरं विचारायचं. अक्काच्या अगोदर ते गवळी सरांची R&D होते. पेडणेकर मॅडम त्यांच्या कक्ष अधिकारी आहेत. अतिशय गोपनीय असा हा खेळाडू. आंधळी शॉट मारण्याचा प्रयत्न. या खेळाडूला आउट करू नका अशी माझी विनंती आहे. खेळवत राहायला सावं. अतिशय उत्कृष्ट हा शॉट षटकार मारलेला आहे राजू शिवराम यांनी. सर्व सिंगल वरचे सगळे लोक आनंदित. टप्पा मारलेला आहे. फुलटॉस बॉलवर 1 रन काढणारा हा अतिशय भयानक प्लेअर. स्टेटसला ठेवलेला आहे त्यांनी. आतुरच्या लोकांच्या अभिनंदन. आमच्या जवळ आयोगामध्ये मोठा सहयोग आहे. त्यांना माहित नाही आम्ही सोडला होता. गवळी सरांची अक्का म्हणून प्रसिद्ध असलेले राजू आव्हाड. अरे प्लेयर कशाला लावला तिथं. चेअर लीडर्स बांद्रा कॉलनीचे चेअर बॉयज म्हणून काम करणारे प्रशांत पाटील उर्फ गौतमी पाटील असं भुला म्हणत आहेत त्यांना. काय फिल्डिंग बिल्डिंग लावला का आऊट होणार आहे. ताक बस. पप्पा काय तो खेळाडू आमच्या अतिशय हल्ला बिल्ला करून खतरनाक खेळ आतापर्यंत धाव झालेला आहे. राजमल्ला केलेला होता हल्ला परंतु गेलेला आहे. हल्ला गुल्ला आणि आता आलेला आहे अतिशय मेंदू नसलेला संघ मालक. सोना बेटा राजा एक बादशाह पिल्लू राजा. सोना बेटा आलेला आहे. मेंदू नसलेला संघ पृथ्वीवर. नौटंकीचा बादशाह पिकाचोर बादशाह. शूर हमला चांगला वाटेल असं एकही काम 40 वर्षामध्ये न केलेले प्लेयर ते शिवराम घरी बसून राम 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 करत आहे. यांचा जेव्हा जन्म झाला त्याच वेळेस लोक म्हणले की ये क्या हुआ. सगळे नटू आहेत राम 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 म्हणायला. मुलगा जन्माला आल्यानंतर डॉक्टर त्याच्या डोंगरावर फटका मारतो परंतु डॉक्टरने त्याच्या तोंडावर फटका मारला होता की हे काय आलंय. रावणाने मागितले. रावणाने अतिशय उत्कृष्ट रेडी जरी असली तरी त्यांनी टोटली आन्सर बोलावलेले आहेत. त्यांनी ग्राउंड मध्ये यावं जर तुम्ही खेळायला असताना आपल्याला. आणि कायमस्वरूपी हा काम आपण ठेवण्याचं नियोजन समितीला मी विनंती करत आहे. भांडणकर नियोजन समितीचे अध्यक्ष श्रीमंत श्री भांडणकर. श्री 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 भांडणकर अतिशय सुंदर आणि हँडसम हा खेळाडू. तुम्हाला माहित नसेल हा अतिशय मॉडेलिंग क्षेत्रामध्ये यांनी काम केलेलं आहे. खेळाडू जाहिरात सुद्धा आहे त्याची टीव्हीवर. हरपीकच्या जाहिरातीमध्ये यांनी काम केलेलं आहे. सर तुमच्या माहितीसाठी सांगतो. जे 2 पिटाणू दिसतात ना त्या 1 पिटाणू हा आहे त्यापैकी हरपीकच्या जाहिराती. आणि दुसऱ्यांचा प्रिय मित्र तो आनंद काय. तर मग त्यांनी कसं काय सगळ्यावर त्यांनी एकट्याने 3 ओव्हर टाकलेला आहे. ठीक आहे ठीक आहे एकच रस टाकला. उत्तम उत्तम अभिनंदन सर तुमचं. परत येऊ नका तुम्ही. तर तुम्ही प्रोग्राम बनवला
काय बाकीच्या खेळाडूंना पण असं प्रशिक्षण द्यायचं. इन्फोसिस मध्ये पण तुम्ही अशीच बोलून टाकली होती का?